दिवसाभरातील प्रचंड विक्रीमुळे शेअर बाजारासाठी आजचा दिवस ब्लॅक मंडे ठरला। पश्चिम आशियातील वाढता तणाव, शांतता चर्चा लांबणीवर पडणं, कच्च्या तेलाची दरवाढ, जागतिक बाजारपेठेतील कमकुवत संकेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी करू नका, खाद्यतेल जपून वापरा, परदेशवारी टाळा अशा केलेल्या आवाहनामुळे आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली। दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्समध्ये 1.70% आणि निफ्टीमध्ये 1.49% घसरण झाली। परिणामी गुंतवणूकदारांचं सुमारे 5.68 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं। पश्चिम आशियातील वाढता तणाव, शांतताविषयक चर्चा पुढे ढकलली जाते। कच्च्या तेलाच्या दरातील उसळी आणि जागतिक बाजारातून मिळालेले कमकुवत संकेत यामुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली। दिवसभरात विक्रीचा मारा झाल्यानं बाजारासाठी आजचा दिवस ब्लॅक मंडे ठरला। दिवसअखेरीस सेन्सेक्स 1.70%च्या घसरणीसह आणि निफ्टी 1.49%च्या घसरणीसह बंद झाला। परिणामी गुंतवणूकदारांचं सुमारे 5.68 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं। व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच बाजारात दबाव दिसून आला। सुरुवातीला निर्देशांकात थोडी सुधारणा झाली, मात्र त्यानंतर विक्रीचा दबाव वाढला। व्यवहार बंद होताना सेन्सेक्स तब्बल 1312 अंकांच्या घसरणीसह 76,015.28 अंकांवर स्थिरावला। दुसरीकडे निफ्टी 360 अंकांच्या घसरणीसह 23,815.85 अंकांवर बंद झाला। बँकिंग, वाहन निर्मिती, भांडवली वस्तू आणि ग्राहक टिकाऊ वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली। माहिती तंत्रज्ञान, धातू, तेल आणि वायू, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग तसंच तंत्रज्ञान निर्देशांक देखील घसरणीसह बंद झाले। मात्र आरोग्य सेवा आणि औषध निर्मिती क्षेत्रातील समभागांनी काही प्रमाणात मजबूती दाखवली। दिवसभरात टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, मॅक्स हेल्थकेअर, कोल इंडिया, सन फार्मास्युटिकल्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या समभागांनी वाढ नोंदवली। तर टायटन कंपनी, इंटरग्लोब एव्हिएशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, एटर्नल आणि भारती एअरटेल हे समभाग सर्वाधिक घसरले। आज झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असून आगामी काळात जागतिक घडामोडींवर बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे।